मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिद्धार्थ गौतमाचे रक्षण करण्यासाठी किंवा त्याने ग्रहत्याग करू नये, संसारात गुंतू राहावे याच्यासाठी ज्या सिद्धोधन राजांनी योजना आखल्या होत्या त्यांच्या प्रधानामार्फत अमात्यामार्फत त्या पाहिल्या आपण। आणि आता या व्हिडिओमध्ये हा राजपुत्र सिद्धार्थ गौतम याला वश करण्यामध्ये ह्या सोडशी किंवा अप्सरा किंवा सुंदर युवती सफल झाल्या किंवा नाही हे आपण पाहूया। मग अनंतपुरातील सर्व सोडशी किंवा ज्या सुंदर युवती आहेत हे तिथे हजर राहिल्या, जिथं अंतपुर तयार केलेले आहे अशा ठिकाणी। आणि मग ह्या सौंदर्यवती नेत्र कटाक्ष, मनाला मोहून टाकणारे त्यांचे हावभाव, त्यांचे स्मित हास्य, त्यांचा नाजूक हालचाली सर्व काही असून सुद्धा त्या सर्व सोडशींना किंवा अप्सरांना किंवा त्या सुंदर युवतींना थोडं विश्वास वाटत नव्हता की आपण ह्याला आपल्या मोहपाशात ओढू का, या राजपुत्राला असं त्यांना सुद्धा विश्वास वाटत नव्हता। कारण ह्या राजपुत्राचा तो मृदू स्वभाव आणि तो एक त्यागी राजपुत्र दिसत होता। आणि राजपुत्राच्या अशा स्वभावाला मोहित करून वश करणे खरंच शक्य होईल का असं त्या सोडशींना सुद्धा वाटत होतं। परंतु राजपुरोहितांचा आदेश आणि सूर्याचा मद व प्रेम याची शक्ती यामुळे सोडशीने आपला गमावलेला आत्मविश्वास किंवा त्यांना जे विश्वास वाटत नव्हता तो सुद्धा सोडून पुन्हा आत्मविश्वास आपला प्राप्त केला। आणि मग आनंदवनात कोमलांगीच्या सहवासात फिरणारा राजपुत्र दिव्यवनात अप्सराच्या समूहात विचरणाऱ्या सूर्यासारखा भासत होता। इतका सुंदरवान सौंदर्यवान दिसत होता, रूपवान राजपुत्र होता तो। मग ह्या सोडशीने आपला प्रयोग चालू केला। काहींनी आपले त्या राजकुमाराला मोहित करण्यासाठी राजकुमाराच्या समोर आपले पूर्ण विकसित ऊर्जाना उत्कट स्पर्श होईल त्याचा अशा प्रकारे पुन्हा पुन्हा आलिंगनबद्ध केले। काहींनी अडखळण्याचा अभिनय करून एकदम म्हणजे आता पडणार की काही असा कुठेतरी अडकल्यासारखा अडखळल्यासारखा अभिनय करून एकदम घट्ट आलिंगन दिले। काही त्याच्या खांद्यावर भार टाकला, काहीने आपल्या लता दृश्य नाजूक बाहूने त्याला विळखा घातला, आपल्या स्वर्गस्वरा सुगंधित मुखाने आणि रक्तवर्ण ओठाने त्याच्या कानात आपले गुपित सांगण्याचा प्रयत्न केला। काहींनी सर्वांग सुगंधित द्रव्य माखून त्याचे हात आतुरतेने हातात घेऊन माझी पूजा येथे बांधा अशी आज्ञा केली। असे अनेक प्रयोग त्या सोडशीने ह्या राजपुत्राला वश करण्यासाठी केले। आणि काही वस्त्र अंगावर ढाळणार अशा काही अवभाव करायच्या, रात्री वीज लकलकावी तशी त्यांची जीवा मुखाबाहेर काढून ती उभे राहायच्या। काहींनी तर काय करायचं, आपल्या पायातील मंजूळ पैंजनाचा मंजूळ निनाद करीत इकडून तिकडं विचारत म्हणजे फिरत होत्या आणि आपल्या अर्धाच्छित देहाचे प्रदर्शन करायचे। असं इतकं काही करून या आत्मसंयमी राजपुत्राला उत्तेजित करू शकतील असे उत्तेजित हावभाव सहित श्रृंगारी गीते गायली, असे नयन कटाक्ष जणू टाकत होती। पुन्हा त्यांना असं वाटत होतं मनात की अरे पुरुषा तू कोणत्या ब्रह्मात आहेस। दुसरीने आपल्या आभायुक्त मुखाने भ्रुकुटी पूर्ण ताणून राजपुत्राच्या मुखमुद्रेचे प्रतिरूप प्रस्तुत केले।
जिचे वक्ष उन्नत आणि विकसित आहेत, जिचा कर्णभूषणे वायुसंगे झुलत आहेत, अशा एकीने मोठ्या हसून राजपुत्राला आव्हान दिले. शक्य असेल तर मला स्पर्श करून दाखवा, असेही राजपुत्राला आव्हान केले. राजपुत्र दूर जातो आहे हे पाहून काहींना मात्र थोडं हे झालं आणि पुष्पमाळाने बांधण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी मृदू परंतु अंकुशमान बोचऱ्या शब्दात त्याला विध्व करण्याचा प्रयत्न केला, चिडवण्याचा प्रयत्न केला. परंतु राजपुत्र हा आपल्या स्वभावाशी काही जमवून घ्यायला तयार नाही. ह्या सर्व गोष्टी त्याला ह्या ज्या बाबी मान्य नव्हत्या, तो कुठल्याही मोहपाशात न अडकणारा होता. असा अनेक अप्सरा, मोहिनी, ज्याला आपण सोडशी म्हणतो, ह्यांनी नानाविध प्रकार प्रयोग केले. परंतु सिद्धार्थ गौतम बुद्धाचं मन येत किंचितही विचलित झालं नाही आणि शेवटी त्या सोडशी किंवा अप्सरा, त्या सुंदरी युवती इतक्या मोहक तरुण सौंदर्य रूपवती असूनही त्या राजपुत्राला मोहपाशात ओढण्यापासून असफल झाल्या आणि त्यांना त्याच्यात यश आलेलं नाही. त्या शेवटी सोडशी असफलच झाल्या. हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये हे सगळं घडल्याच्या नंतर त्या प्रधानाला जी जबाबदारी दिली होती त्याचा प्रयोग काही यशस्वी झाला नाही. त्याच्यासाठी प्रधानानं राजपुत्राशी काय संवाद केला हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. इथंच थांबू. नमो बुद्धाय. धन्यवाद.